नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। जरांगेंनी मुंबईमध्ये प्रवेश केला। आझाद मैदानात ते कार्यकर्त्यांसह आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आता मुक्काम करणार आहेत आणि त्यांना शासनाने वेळ वाढवून देण्याकरता संकेतही दिल्याचं बोललं जात आहे। नेमका हा विषय ओबीसी मराठा समाजाचा आणि ओबीसी माळी समाजाचा आणि इतर लहान लहान ज्या जाती आहेत त्यांचा हा विषय जरी ध्यानात घेतला तर मराठा समाजाला आरक्षण हवं अशी प्रमुख भूमिका जरांगे यांनी घेतली। त्याकरता लक्ष्मण हाके यांनी माळी समाजानं आमच्या जर टक्केवारी कमी केली तर ते आम्ही होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आणि त्याला अजितदादांसह राज्यातील सर्व घटक पक्षांचा पाठिंबा आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं। जाणून घेऊयात जरांगेंच्या भूमिकेबाबतीत लक्ष्मण हाके यांचं मत। निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित, वंचित, भटके मुक्त जाती जमाती, बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे, म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललाय। म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईच नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथे येत आहे, बेकायदा मागणी करतंय। या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय, एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय। ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एससीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे। फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला लावून बसणारे अजितदादा पवार, ज्या दिवशी जरांगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली, खरं तर हा प्रश्न अजितदादा पवारांना सहमत आहे तुम्ही याच्याशी? अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत? तुम्ही कायद्याचं बोला, तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरांगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपलंय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे? सगळ्या लोकांना माहिती आहे आता ही जाती जाती बांधायची वेळ नाही। जे काही कुणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा है वो खुद पे खुद चलते आएंगे। तुमच्यासोबत आहे का ओबीसी समाज? आहे का दिसत नाही ओबीसी समाज आहे का तुमच्यासोबत? बरं, माझ्यासोबत नाही असं समजा, लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत असं समजा, ओबीसीचं आरक्षण संपवून टाका, देऊन टाका मराठा समाजाला, आणि ते दिले नाही तुम्ही। झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात। 50-50 हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या, मी कायम नावं घेतोय, कुंभाराचं काय, सुताराचं काय, लोहाराचं काय, परकाचं काय, नाभिकाचं काय, मेंढपाळाचं काय, बंजाराचं काय, ती माणसं बोलत नाही। याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? ते रस्त्यावर उतरत नाहीत याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवायचंय? संपवा, देऊन टाका मराठ्यांना आरक्षण।